Namaskar. Next example is, if y is equal to e raised to x plus b, then find nth derivative of y. So y चा nth derivative आपल्याला find out करायचे. So higher order derivatives चा concept बघितला तेव्हा म्हटलं होतं काही examples म्हणजे काही functions अशी असतात की ज्यांची डेरिव्हेटिव्ह कितीही रिपीटेडली तुम्ही घेतली तरी ती व्हॅनिश होत नाहीत. म्हणजे कंटिन्युअसली पुन्हा डेरिव्हेटिव्ह मध्ये आन्सर त्याचं फंक्शनच येत राहतं. ज्या ठिकाणी तुमचा आन्सर कॉन्स्टंट होतं त्याच्या नेक्स्ट स्टेपला ते 0 होणार आहे आणि मग ते व्हॅनिश होईल. म्हणजे त्याच्या पुढे तुम्ही डेरिव्हेटिव्ह नाही काढणार किंवा नाही येणार ते. पण अशी काही फंक्शन्स असतात जी सायकलमध्ये जी कायम चालू राहतात, ज्यांची डेरिव्हेटिव्ह येतच राहतात. nth इन्फायनाइट टाइम्स जरी केलं तरी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येईलच. तसं त्यातलं हे एक फंक्शन आहे ई रेस टू एक्स, ई रेस टू समथिंग. हे फंक्शन असं आहे की व्हॅनिश होणारच नाही, बिकॉज ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू एक्स. सो अगेन ई रेस टू समथिंग असं ते येत राहणार. आपण इथे काय करायचं, nth डेरिव्हेटिव्ह म्हणजे काहीतरी आपल्याला पॅटर्न दिसेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह असं करत करत nth डेरिव्हेटिव्ह मध्ये इन जनरल पॅटर्न काय आहे तो फक्त आपल्याला इथे आता स्टेट करायचा. सो काही फंक्शन्स अशी आहेत जी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पण रिपीटेडली त्यांची डेरिव्हेटिव्ह येतच राहणार इन्फायनाइट टाइम्स. कारण साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, अगेन कॉसचं साईन, साईनचं कॉस असं इन्फायनाइट चेनमध्ये जाणार. सो काही फंक्शन्स अशी आहेत ज्यांची इन्फायनाइट टाइम्स डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. त्यातलं एक फंक्शन आहे ई रेस टू एक्स. अल्जेब्राईक फंक्शन्स म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन्स आहेत, ती काही डेरिव्हेटिव्ह फोर्थ और फिफ्थ काही डेरिव्हेटिव्ह नंतर कॉन्स्टंट होतात अँड देन इट विल बिकम 0. तर ती व्हॅनिश होतात. पण काही यांची आपण nth डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आता nth डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह आपल्याला जे येणार आहे ते कुठल्या तरी पॅटर्नमध्ये येणार आहे ॲज अ फॉर्म्युलासारखं. तर पॅटर्नमध्ये आपल्याला ते दिसेल कारण आपण फर्स्ट सेकंड थर्ड करत जाऊन तो जो काही पॅटर्न आहे तो ऑब्झर्व करून मग अंदाजे nth डेरिव्हेटिव्ह कसं असेल हे आपण स्टेट करणार. सो nth डेरिव्हेटिव्हची काही एक्झाम्पल्स मधलं फर्स्ट एक्झाम्पल हे y इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस बी. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तर सोपं आहे, ई रेस टू फंक्शन असल्यामुळे सिम्पल आहे डेरिव्हेटिव्ह. सो फर्स्ट वाय डॅश म्हणा किंवा एफ डॅश एक्स और y1 और dy बाय dx कुठली नोटेशन तुम्ही यूज करू शकता. dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू समथिंग, डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. सो ई रेस टू ए एक्स प्लस बी. बट ई रेस टू एक्स नाही आहे, ई रेस टू एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स दिलं असतं. इथे ई रेस टू सम डिफरंट फंक्शन आहे एक्स प्लस बी. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डिफरंट जो काय आहे त्याचं आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो इंटू डी बाय डी एक्स ऑफ चेन रूल प्रमाणे ए एक्स प्लस बी विच इज इक्वल टू दिस इज ई रेस टू ए एक्स प्लस बी इंटू हे डेरिव्हेटिव्ह किती आलं ते आपण लेफ्ट साईडला लिहूया. कारण जनरली अल्जेब्राईक आपण लेफ्टला लिहितो, एक्सपोनेन्शियल, लॉगरिथमिक्स, ट्रिग्नॉमेट्रिक्स शक्यतो अल्जेब्राईक फंक्शनच्या राईट साईडला लिहा, सुटसुटीत दिसतं म्हणून, बाकी काही त्याच्यात हे नाही. सो डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी. आता एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए अँड बीचं डेरिव्हेटिव्ह 0. सो ए इंटू ई रेस टू ए एक्स प्लस बी. सो y1 हे y1 असं y डॅश म्हणून देऊ शकता, y1 म्हणून देऊ शकता, हे किंवा हे कुठलंही नोटेशन घ्या. सो y डॅश काय आलं, ए ई रेस टू ए एक्स प्लस बी. सो हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आलं. आपल्याला nth काढायचे. सो रिपीटेडली आपण ते आता डेरिव्हेटिव्ह काढत जाणार. सो y डबल डॅश किंवा d2y बाय dx और y डबल डॅश और y2 कुठलंही नोटेशन म्हटलं तसं यूज करू शकता. y2 म्हणजे कशाचं, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. सो a इज कॉन्स्टंट, त्यामुळे a कॉन्स्टंट तसाच राहिला. ई रेस टू एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए एक्स प्लस बी, बिकॉज एक्स प्लस बी इज अ डिफरंट फंक्शन. सो चेन रूल प्रमाणे डेरिव्हेटिव्ह मस्ट बी मल्टिप्लाय. सो एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह इथे काढले आपण, ते किती आहे, ए आहे. सो दॅट इम्प्लाइज हा फर्स्ट ए इंटू ह्या ब्रॅकेटचा आन्सर काय येणार आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे ए. सो अगेन वन ए अँड दिस ई रेस टू एक्स प्लस बी. So we get a square e raised to ax plus b. So second derivative is a square e raised to x plus b. अजून थर्ड डेरिव्हेटिव्ह काढू आणि मग इन जनरल पॅटर्न काय तो ऑब्झर्व करायचा आणि nth डेरिव्हेटिव्ह काय असं ॲज अ फॉर्म्युला टाईप असं लिहायचं. सो y3 इज इक्वल टू y3 कशाचं, ह्या फंक्शनचा y3 काढायचं.
सो ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे बाहेर आला ए स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस बी. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस बी आपण इथे काढले, ते काय आलं ए ई रेस टू एक्स प्लस बी. सो अगेन तेच येणार आहे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू ए एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स प्लस बी विच इज ए. सो दिस ए इंटू ए स्क्वेअर बिकम्स ए क्यूब ई रेस टू ए एक्स प्लस बी. आता आपल्याला साधारण पॅटर्न लक्षात आलाय की कशी डेरिव्हेटिव्ह येत आहेत. फर्स्ट टाइम जेव्हा y1 काढला तेव्हा ए रेस टू 1 आहे असं आपण म्हणू, ए रेस टू 1 ई रेस टू एक्स प्लस बी हे तसंच राहील. सेकंड टाइम घेतो y2 किंवा d2y/dx स्क्वेअर फाइंड आउट केलं तर ए स्क्वेअर म्हणजे ए ची पॉवर इथे चेंज झाली, ए स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस बी सेम. अगेन थर्ड टाइम y3 सो ए क्यूब हियर सफिक्स इज 3 therefore power is 3 असं ते कनेक्शन आपण इथे काढायचं. सो ए क्यूब ई रेस टू एक्स प्लस बी रिमेन्स सेम. सो इन जनरल वाय एन काढायचं आलं. सो अँड सो वाय एन इज इक्वल टू आपण आता डायरेक्ट एज अ फॉर्म्युला सारखं लिहू शकतो कारण पॅटर्न आपल्याला लक्षात आलाय. आधीचा जो काही n-1 टर्म असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय मिळेल आपल्याला ए रेस टू एन मिळेल. बिकॉज इथे जो सफिक्स आहे तो इथे येतोय, इथे आहे तोच इथे. पहिली एक 3 ते 4 डेरिव्हेटिव्ह काढायची मग तुम्हाला nthचा फॉर्म्युला लिहिता येईल. ए रेस टू एन ई रेस टू ए एक्स प्लस बी. सो दिस इज nth डेरिव्हेटिव्ह dny/dx रेस टू n. हे nth डेरिव्हेटिव्ह आलं कशाचं ई रेस टू एक्स प्लस बी. अजून तुम्ही n+1 असं करत अगदी इन्फायनाइट टाइम्स पर्यंत गेलात तरी डेरिव्हेटिव्ह येतच राहणार बिकॉज एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्स कधीच व्हॅनिश होणार नाही आणि त्याचं रिपीटेडली डेरिव्हेटिव्ह येत राहील. आपण इन जनरल फॉर्म्युल्याच्या फॉर्म सारखा nth डेरिव्हेटिव्ह त्याचं काढू शकतो. पहिली 3-4 डेरिव्हेटिव्ह काढली की अंदाज येतो आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह काय असेल. अशा पद्धतीने nth डेरिव्हेटिव्हची एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता.